सर्वप्रथम एक मिक्सरचं भांडं घेऊन आपण त्याच्यामध्ये थंड असं दूध टाकणार आहोत। मिक्सरचं भांडं नसल्यास तुम्ही ज्युसरचा वापरसुद्धा करू शकता। दूध हे थंड असलं पाहिजे। तुम्हाला ज्या प्रमाणात कॉफी बनवायची आहे त्या प्रमाणात तुम्ही दूध घेऊ शकता। त्याच्यामध्ये आपण व्हिप केलेली कॉफी घालणार आहोत। ही कॉफी आपण घरीच बनवली आहे। त्यासाठी आपण 1-2 चमच कॉफी पावडर घेऊन त्याच्यामध्ये 1-2 चमच दूध किंवा 1-2 चमच पाणीसुद्धा तुम्ही घालू शकता आणि थोड्याशा प्रमाणात साखर घालून हे आपण हाताने फेटून घेऊ शकता। त्यासाठी आपल्याला 15-20 मिनिटं तरी लागतील। त्यामुळे हाताने फेटण्याऐवजी तुम्ही कॉफी ब्लेंडरचा वापरसुद्धा करू शकता। कॉफी टाकून झाल्यावर आपण आता त्याच्यामध्ये 1 वाटी या प्रमाणात व्हॅनिला आईस्क्रीम घालणार आहोत। सध्या गरमी एवढी असल्यामुळे आईस्क्रीमसुद्धा पूर्ण वितळून गेली आहे। जर आईस्क्रीम नाही घालायची असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, पण कोल्ड कॉफी जरा जास्त चवदार लागते, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम घातली आहे। हे सर्व मिश्रण आपण आता मिक्सरला लावून घेऊया। ग्लासामध्ये आपल्याला कॉफी सर्व करायची। आपण त्या ग्लासाला आतून गार्निशिंग करून घेऊया चॉकलेट सिरपने। जर तुमच्याकडे चॉकलेट सिरप नसेल तर तुम्ही अशीसुद्धा पिऊ शकता, पण गार्निशिंगसाठी आपण चॉकलेट सिरपचा इथे वापर करत आहोत। गार्निशिंग करून झाल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये आपली कोल्ड कॉफी ओतून घेऊया। असे चॉकलेटपासून बनणारे पदार्थ तसेच मिल्कशेक आपल्याला तसेच लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना खूप आवडतात। त्यामुळे अशा नवीन नवीन रेसिपी आपण घरी ट्राय करू शकतो। सगळ्यांना खूप आवडतात। कॉफी जरा जास्त प्रमाणात बनली आहे, त्यामुळे आपण त्याच्यावरचा जो फेस आहे तो हातानेच गार्निश करून घेऊया। दिसायलासुद्धा किती अप्रतिम लागते आणि चवीलासुद्धा खूप मस्त लागते अशी कोल्ड कॉफी। तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, तुमच्या मुलांना खरंच खूप आवडेल। याच्यावर आता आपण कॉफी पावडर टाकणार आहे। तुम्ही कोको पावडरचा सुद्धा वापर करू शकता, पण सध्या माझ्याकडे कॉफी अवेलेबल होती म्हणून मी कॉफी पावडर टाकून गार्निशिंग करत आहे। कॉफी पावडर टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यावर चॉकलेट सिरपने सुद्धा गार्निशिंग करणार आहोत। दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह असं दिसतं आणि मार्केटमधून आणलेल्या कोल्ड कॉफीसारखी दिसते। अशा नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका।